उचललं आणि तिच्या बेडवर टाकलं आणि तिची म्हणते उखाड बिखाड, मी काहीही बोललेले नाही. आणि ते नंतर मला नाही माहित होतं ते पपयाचं बीज आहे. आणि मी बाहेर जाऊन निघून गेले. काही असू दे, माठीही असू दे, तू माझ्या बेडवर का टाकलं? आणि मी काहीतरी तर केलं, मुद्दा काय? तुम्ही काय लवलपाटा करताय तिचं बसून? हे बघा, हे तुम्ही काय करताय? हे मी अशी आम्ही काय करू दे, तुझं काय त्या नाही काय अरे तुझ्या बेडवर उचललेलं ना, तू माझ्या बेडवर कशाला टाकलं? नन ऑफ युअर बिझनेस. मी बिग बॉसच्या घरात आहे, माझं बिझनेस आहे. मी काय करते, मी कोणाशी बोलते, कसं बोलते, हे तू मला नाही शिकवायचं. एकतर कृपया भाऊच्या धक्क्यावरती कोणी पर्सनल जाऊ नका. पर्सनल गोष्टी इथे आपण डिस्कस करणार नाही आहोत. उचिता, तुम्ही जेव्हा बिया उचलल्या आणि जेव्हा तुम्ही राखी यांच्या बेडवर टाकल्या तेव्हा तुम्हाला माहिती असेल याचं रिॲक्शन काय होईल, म्हणून तुम्ही या रिॲक्शन साठीच तिथे गेला होता ना. जर तुम्हाला रिॲक्शन नसती हवी असती तर तुम्ही ते उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकले असते किंवा त्या बिया तिथंच ठेवल्या असतात. भाऊ, टू बी ऑनेस्ट, मला माहिती नव्हतं की ती असं काहीतरी करेल. मला ही रिॲक्शन एक्सपेक्टेड होते की जेव्हा ती मागच्या वेळेस बोलली होती की नोकरांनी माझे कपडे धु आणि मी स्विमिंग पूलच्या तिथे तिचे कपडे घेऊन गेले होते, ती नम झाली होती, तिच्या तोंडांना शब्दच फुटत नव्हते. तर मला वाटलं होतं ही जी सकाळपासून ड्रामा क्रिएट करते, आता हे केल्यानंतर ती गप्प बसेल. अहो रुचिता, इथे सगळ्यांना माहिती आहे की ह्या राखी सावंत आहेत. त्या इतरांना